नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे, खासकर जे MPSC राज्य सेवासाठी जे मुलं बसत आहे त्यांच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण 60 डेज प्लॅन डिस्कस करणार आहे। आपण एक स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहे जे की मी प्रॅक्टिकल वेमध्ये इथे तयार केलेली आहे, जेणेकरून तुम्ही MPSCची जी राज्य सेवा परीक्षा आहे 28 सप्टेंबरची ते खूप सोप्या पद्धतीने पास करू शकता। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा, आपण 60 दिवसाचा कालावधी निवडलेला आहे। या 60 दिवसात जर तुम्ही बिगिनर लेवलवर असाल किंवा इंटरमिजिएट लेवलवर पण असाल तर तुम्ही परीक्षा पास करू शकता। जे ॲडव्हान्सवाले आहेत ते तर हमखास पास करूच शकतात, पण त्यासाठी पण काही अटी असतात। तर आपण या व्हिडिओमध्ये ते सगळ्या गोष्टी डिस्कस करूया। आता बघा, आपण 60 दिवसाचा कालावधी निवडलेला आहे। आता हे 60 दिवसात तुम्ही एकसारखं डेडिकेशन दिलं पाहिजे असं अपेक्षित आहे। आता त्याच्यात 1-2 दिवस असे पण असतात। आजपासून जर आपण बघितलं तर 64 to 65 डेज आहेत आपल्याजवळ। हे 4-5 दिवस ना त्यामध्ये ॲडजस्ट करून टाका, जेव्हा तुमचं मन नाही होईल अभ्यास करायचं किंवा खूप प्रेशर आल्याच्याने काय होते, आपलं काय करून काय नाही असा मनात भावना निर्माण व्हायला लागतात की अरे बापरे, माझं हे राहिलं, हे नाही वाचलं, ते नाही वाचलं। थोडं कसं कॉन्फिडन्स ठेवावं लागते स्वतःवर की हो बा, मी वाचलेलं आहे, मोस्टली पेपरमध्ये याच्या थ्रूच येईल, आणि जर नाही पण आलं तर मला काही अप्लिकेशन असं करता येते जेणेकरून मी त्या क्वेश्चनला सॉल्व करू शकेल, अशी एक भावना ठेवून आपण समोर चाललं पाहिजे। आता बघा, या 60 दिवसात आपल्याला काही गोष्टी करायला लागतात। सगळ्यात पहिले तर म्हटलं तर आपला गोल काय असलं पाहिजे की आपला जो पूर्ण सिलेबस आहे त्याच्याशी आपण गो थ्रू करावं। कारण जेव्हापर्यंत आपला पूर्ण सिलेबस पार होणार नाही तोपर्यंत आपण समोरच्या फॅक्टरवर जाऊ नाही शकणार, जे की म्हणजे रिव्हिजन। तसं या 28 दिवसमध्ये आपण एक प्लॅन बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला एंटायर सिलेबसही गो थ्रू होईल। त्याच्यानंतर रिव्हिजन करू आपण। नंतर हे बघा, हे 2 स्टेप झाले की सगळ्यात इम्पॉर्टंट येते प्रॅक्टिस। जर तुम्ही हे 2 स्टेप केले आणि जर प्रॅक्टिस नाही केली तर तुमची परीक्षा पास होणार नाही, मी आताच सांगू शकतो। जे ॲडव्हान्स लेवलवर ज्यांची प्रिपरेशन झालेली आहे त्यांनी पण फक्त हे 2च स्टेप केले आणि प्रॅक्टिस केलीच नाही तरी त्यांची पण परीक्षा निघणार नाही। कारण प्रॅक्टिस हा खूप इम्पॉर्टंट आहे। कारण प्रॅक्टिस आपल्याला जे अप्लिकेशन पार्ट आहे ते अप्लिकेशन पार्ट हे प्रॅक्टिस शिकवते। त्यामुळे आपल्याला सिलेबसला पण एक वेळा गो थ्रू करायचं आहे, रिव्हिजन पण करायची आहे आणि प्रॅक्टिस पण करायची आहे। आता हे कशा प्रकारे करायचं आहे याचे मी 6 स्टेप मांडले आहे। चला ते 6 स्टेप बघूया। आता बघा, 6 स्टेपमध्ये पहिला काय येईल आपला फाउंडेशन, नंतर रिव्हिजन, नंतर प्रॅक्टिस करू आपण, नंतर काही स्टेट स्पेसिफिक एरिया आहे ज्याच्यातून क्वेश्चन बनतात त्याच्यावर फोकस करू, नंतर मॉक क्वेश्चन देऊ आणि मग फायनल बूस्टमध्ये काय करू, रिव्हिजन करू। आता बघा, सगळ्यात पहिला स्टेप काय ते आपला फाउंडेशन। तर फाउंडेशनमध्ये आपल्याला काय करायला लागेल, जो पूर्ण एंटायर सिलेबस आहे तर एंटायर सिलेबसला आपल्याला कव्हर अप करावं लागेल। आता जसं बघा, याच्यात आपल्याला दिवसात मिनिमम 1 ते 2 घंटे सीसॅटला देणं आहे। कारण आता तुम्ही एक्झामच्या शेवटच्या फेजमध्ये आलेले आहे, तर शेवटच्या फेजमध्ये कसं सीसॅटला इग्नोर करू नका। बऱ्याच मुलांचे GS क्लिअर होऊन जाते पण सीसॅट होत नाही, तर अशा गोष्टी करू नका की GS खूप चांगला आणि सीसॅट येऊन नाही राहिलं तुम्हाला, तर यामुळे आपला अटेम्प्ट वेस्ट नका करू। सीसॅटवर पण 1 ते 1.5 तास 2 तास तुम्ही ध्यान द्या चांगलं, आणि याच्यावर 5 ते 6 तास लक्ष द्या GS वर। तर बघा, 5 ते 6 तास जर तुम्ही चांगल्याने लक्ष दिलं GS वर तर 4 दिवसात तुमचा पॉलिटी हमखास कंप्लीट होऊ शकतो। जर तुम्हाला स्वतःचे नोट्स वाचायचे नसेल, नाहीतर जिव्हार येत असेल तर तुम्ही कोणाची रिव्हिजन सिरीज ऐका, नाहीतर जर तुम्ही आम्हाला म्हणसाल की सर तुम्ही रिव्हिजन सिरीज घेऊन या, तर ठीक आहे, मी ते रिव्हिजन सिरीज पण घेऊन येऊ शकतो की ज्याच्यात आपण जो मोस्ट इम्पॉर्टंट एरिया आहे कोणत्या पण सब्जेक्टचा तो आपण इथे कव्हर करून घेऊ। तर पॉलिटी, एन्शियंट मिडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री असे तुम्ही या दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या प्रायोरिटीनुसार अरेंज करून तुम्ही हे कव्हर करू शकता। नेक्स्ट, आपल्याला जेव्हा आपण पूर्ण एंटायर सिलेबसचे गो थ्रू केलं त्याच्यानंतर काय आहे, आपण काय वाचलेलं आहे ते आपल्याला समजलेलं आहे का नाही ते आपल्याला कसं समजेल, थोडंसं रिव्हिजन करू। मग आपण काय करू, सगळ्यात पहिले तर PYQ बघू की हो या सब्जेक्टमधून हे PYQ वाचलेले आहे, म्हणजे हा जो एरिया आहे या सब्जेक्टचा, हे जे थीम आहे हे थीम इम्पॉर्टंट आहे, या थीमला आपण पूर्णपणे रिवाइज करू चांगल्या प्रकारे। मग रिव्हिजन झाल्यानंतर काय करू, आपण असंच पहिले सगळ्या GSच्या सब्जेक्टची आपण PYQच्या थ्रू रिव्हिजन करून घेऊ की कोणची थीम इम्पॉर्टंट आहे ते सगळं रिवाइज करून घेऊ। म्हणजे याच्यात काय करू आपण, सेकंड स्टेपमध्ये रिव्हिजन आणि PYQ। आता थर्ड स्टेपवर आपण जाऊया। आता रिव्हिजन आणि PYQ झाले आपले, त्याच्यानंतर आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप हे राहणार आहे, ते म्हणजे कशी, की आतापर्यंत आपण जे पण पहिलेपासून ते आतापर्यंत वाचत आलो त्या गोष्टींची प्रॅक्टिस।
ते कशी MCQ सोडून. आता MCQ आपण सोडवले, त्याच्यात काय होईल, आपला स्ट्रॉंग एरिया कोणचा आहे आणि वीक एरिया कोणचा आहे हे समजून येईल. जसं आपला फंडामेंटल राईट झालं, DPSP झालं, हा माझा स्ट्रॉंग एरिया आहे असं मी समजून राहिलो. पण मला जे कॅन्टोन्मेंट बोर्ड असतात किंवा जे पंचायती राज इन्स्टिट्यूशन आहे, हा वाला जो एरिया आहे, म्युन्सिपॅलिटीज झाले, हा जो एरिया आहे हा माझा वीक येऊ राहिला. मला हे टेस्ट दिल्यानंतर समजून येऊ राहिलं की हो, याचे मी कोणचे पण क्वेश्चन सोडवू शकू राहिलो, पण यांचे नाही सोडू शकत आहे. पंचायती राज इन्स्टिट्यूशन वगैरे यांचे नाही सोडू शकत आहे. तर याच्यात काय झालं, मला पॉलिटी मधला माझा स्ट्रॉंग आणि वीक एरिया समजला. त्याच्या थ्रू आता मी काय करणार, आता हे सगळं माझ्या GS मधलं मला समजून आलं की वीक एरिया कोणता आहे आणि स्ट्रॉंग एरिया कोणता आहे. तर मी आता या वीक आणि स्ट्रॉंग एरियाला डीप रिवाइज करेल. म्हणजे जो वीक एरिया आहे माझा त्याला डीपली रिवाइज करेल आणि स्ट्रॉंग एरिया मधले क्वेश्चन तर मला जमूनच राहिले, तर मी त्याला म्हणजे असं एक वेळा गो थ्रू करेल. तर म्हणजे हे माझी डीप रिव्हिजन. आणि त्याच्यासोबत काय करेल, मी महाराष्ट्र स्पेशल मधून कोणचे क्वेश्चन येत आहे त्याला बघेल. जसं आता मुवमेंट, महाराष्ट्रामध्ये जे मुवमेंट झालेले आहे त्यांच्या थ्रू प्रश्न येत असतो. महाराष्ट्रात काय एन्व्हायरमेंटल इश्यू होत आहे त्याच्या थ्रू प्रश्न येत असतो. महाराष्ट्राच्या ज्योग्राफीमध्ये जे रिव्हर्स आहे आपल्या, त्या रिव्हर्स वरून, डॅम्स वरून प्रश्न येत असतो. तर हे खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. तर हे याच्यात आपण महाराष्ट्र स्पेशल आणि डीप रिव्हिजन करू आपल्या 4th स्टेपवर. आता हे 7 दिवसात आरामशीर निपटून जाते मित्रांनो. जर तुम्ही हे बाकीचे वरचे स्टेप जर फॉलो केले ना, आपला कोणता फर्स्ट स्टेप होता 28 दिवसाचा, नंतर बघा 7 दिवसाचा आपला रिव्हिजन PYQ वाला फेज आहे, नंतर प्रॅक्टिस आणि सेक्शनल टेस्ट 7 दिवसाचे, ओके सॉरी 7 दिवसाचा चालू आहे आपला हा कालावधी. तर हे जे आहे रिव्हिजन आणि PYQ 7 दिवस, प्रॅक्टिस सेक्शनल 7 दिवस, डीप रिव्हिजन 7 दिवस. त्याच्यानंतर आपण काय करू, हे सगळं झाल्यानंतर वापस FLT देऊ. FLT का देऊ राहिलो, जे आपण वीक एरियाज इथं आयडेंटिफाय केले होते त्याची आपण रिव्हिजन केली ना, तर रिव्हिजन केल्यानंतर वापस काय करायला लागेल, आपल्याला टेस्ट द्यावं लागेल. टेस्ट दिल्यानंतर काय होईल, याच्यातही अजून काही वीक एरिया आहे का आपला ते आपल्याला समजून येईल. तर आता बघा इथं वापस आपल्याला एखादा वीक एरिया समजून येतो की हो, हा एक पॉईंट असा आहे की याच्यावरून जर क्वेश्चन बनला तर आपला प्रश्न चुकू शकतो. तर हा आपल्याला चुकू द्यायचा नाहीये. तर यासाठी काय करू, आपण 7 दिवस हमखास फुल लेंथ टेस्ट GS1 आणि CSAT ची देऊ. आता याच्यात कसं, सकाळी तुम्ही या टाइमात GS1 आणि CSAT दिले तर मधातला टाइम भेटतो, त्याच्यात तुम्ही GS चं अनालिसिस करू शकता. हा टाइम झाला की याच्यानंतर तुम्ही CSAT चं अनालिसिस करू शकता. हे बघा CSAT क्वालिफाईंग आहे, पण तुम्हाला क्वालिफाय पण करावं लागणार आहे. कारण जर हा क्वालिफाय नाही झाला तर GS मध्ये तुम्ही किती पण मार्क मिळवले ते व्यर्थ आहे. म्हणजे या 7 दिवसात आपण काय करू, स्वतःला टेस्ट करणार आहे. हो, आपण प्रिलिम्सच्या रेडी आहे की नाही. आणि हे जर तुम्ही प्लॅन फॉलोअप केला तर तुम्ही प्रिलिम्स रेडी होणारच आहे. मग हे झाले, याच्यात आपल्याला वीक एरिया समजला. याच्यानंतर जो आपला फायनल स्टेप आहे, याच्यात काय झालं, आपल्याला 2 वेळा आपले वीक एरिया समजून आले की हो, इथे आपलं चुकत आहे. त्याची आपण नोट्स बनवेल. बरोबर आहे, आपण नोट्स बनवू की हो, हा वीक एरिया याच्यात आपण घडी चुकत आहे, तर आपण त्याचे नोट्स बनवले. ते नोट्स आता काय करू, रिवाइज करू चांगले. त्याच्यासोबत जो स्ट्रॉंग एरिया आहे, जो आपण पेपर दिले त्याच्यातला आपल्या बरेच ज्ञान आपल्याला माहिती आहे, पण अशा काही गोष्टी असतात जे विसरून जातो आपण. त्याच्यासाठी काय करू, आपण फ्लॅश कार्ड बनवू, चीट कोड बनवू, ओके चीट शीट बनवू. तर ते बनवू. तर त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला फायनल टच मध्ये काय करायचं आहे, रिवाइज करायचं आहे. आता बघा हे 3 दिवस तुम्ही भरभरून रिवाइज करता आणि जो शेवटचा दिवस येईल आपला 60वा की 61व्या दिवशी पेपर आहे आपला, तर 60व्या दिवशी पूर्ण रिलॅक्स बसायचं, काहीच अभ्यास हातात घ्यायचा नाही, पूर्ण रिलॅक्स बसायचं आणि नेक्स्ट 61व्या दिवशी चांगला पेपर द्यायचा. कारण बरेच लोक जे माझे काही बरेच स्टुडंट होते पहिलेचे, आता हे कसं मी नवीन सुरुवात केलेली आहे इथून, तर त्या स्टुडंटला काय त्रास व्हायचा, 60व्या दिवशी त्यांना टेन्शनमुळे झोपच नव्हती लागत किंवा इतकं वाचायचं, अरे हे राहिलं ते राहिलं ते राहिलं करत, त्याच्यामुळे कसं आहे तो 61वा दिवस ते खराब करून टाकत. आपल्याला हे स्टेप करायचे आहे की या 3 दिवसात आपल्याला सगळं आटपून टाकायचं आहे. 4थ्या दिवशी आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. रिलॅक्स झालं की आपण कसं 61व्या दिवशी मस्त पेपर देऊया. तर या प्रकारे हे स्टेप फॉलो करून आपल्याला आता समोरचं शेड्यूल ठरवायचं आहे. तर आय होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आणि बघा तुमच्या लोकांना काही हेल्प लागत असेल माझ्याजवळून की रिव्हिजन सिरीज पाहिजे कोणत्या सब्जेक्टवर, तर ते पण तुम्ही मला सांगू शकता. मी पूर्ण प्रयत्न करेल की लवकरात लवकर त्या गोष्टीवर व्हिडिओ घेऊन येईल. आणि मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा की माझ्याकडून तुम्हाला काय हेल्प पाहिजे. त्या हेल्पला मी पूर्णपणे प्रतिसाद देईल आणि तुमच्या हर एका गोष्टींचा जो डाऊट आहे त्याला सॉल्व्ह करायचा पूर्ण प्रयत्न करेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक असे गोष्ट करू की जे अनालिसिस असते PYQ अनालिसिस, ते PYQ अनालिसिस कसं करावं लागते मी तुम्हाला शिकवेल. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.